श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन कसं करावं, त्याचबरोबर या मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाचं कलशावरील नारळाचं काय करावं, पैसे तांदूळ याचं काय करावं, त्याचबरोबर उद्यापनाचा शुभ मुहूर्त काय, याच्याच विषयीची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मंडळी, येत्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ देखील आपल्याला मिळू शकेल. तर उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो आणि त्यानंतर कलशावरील त्या नारळाचं काय करायचं, त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेलं सर्व साहित्य जसं की पैसे आहे, तांदूळ, विड्यावरचे साहित्य या सर्वांचं काय करायचं, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनेक महिला खूप चुका करतात, त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हेच मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि 18 डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे. या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन हे निश्चितपणे करावं. तरच आपल्याला या व्रताचं फळ जे आहे ते मिळतं आणि तरच आपलं व्रत हे पूर्ण होतं. त्यामुळे उद्यापन करणं हे खूप गरजेचं आहे. काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल, एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल, त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो, पण आपण उपवास तरी करत असतो, त्यामुळे आपलं हे व्रत खंडित होत नसतं. त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही. आपण उपवास तर केलेला असतो, त्यामुळे आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल. उद्यापनासाठी आपण 5, 7, 9, 11 अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलावत असतो. काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत, कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घर नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावामध्ये राहतात, त्यामुळे त्यांना जास्त बघा 5, 7 अशा संख्येने महिला किंवा मुली मिळत नाहीत. तर त्यांनी काय करायचं, किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिनी स्त्री मिळाली तरी देखील तुम्ही तिचा मानपान करून उद्यापन करू शकता. म्हणजेच एकाच सुवासिनीला बोलावून हळद कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन, व्रताचं पुस्तक देऊन, दूध वगैरे काही यथाशक्ती जे शक्य होईल ते द्यायचं आहे आणि व्रताची सांगता करायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा. तरी देखील अशा पद्धतीने केलं तरी देखील या व्रताचं फळ नक्कीच मिळेल. आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या नियमांमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं. आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी कोणी महिला असतील तर त्यांच्याकडून ही पूजा त्यांनी मांडायची, आरती करून घ्यायची आणि आलेल्या सुवासींना हळदी कुंकू, एखादं फळ, व्रत कथेचं पुस्तक असं जे आहे ते करून उपवास मात्र तुम्ही स्वतः करा. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी भावना ही फार महत्त्वाची आहे. याचा व्हिडिओ देखील आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही तो देखील सविस्तर ऐकू शकता. व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं, तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरी देखील आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे. आपल्याकडे सायंकाळची जी वेळ आहे ती खूप शुभ मानली जाते. 6 ते 7:30 या वेळामध्ये तुम्ही उद्यापन करू शकता. सायंकाळची ही वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतो त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात.
साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मानपान करत असतो. त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्या वेळेचं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न असतं. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी असं उद्यापन शक्यतो करू नका. सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन करू शकतो. त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे. घरातील सर्व दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे. घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा, कारण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार असतं आणि ज्या घरात स्वच्छता शांतता असते तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. त्यामुळे त्या घरात माता लक्ष्मीचा निवास करायला फार आवडतं. त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. आणि अशा प्रकारे आपण या व्रताचं उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उचलायची आहे. तर या व्रताच्या उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी त्याचे उत्तर पूजा आपण जे बोलतो तो करतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही देवीपाशी जाऊन किंवा दिवा वगैरे लावायचा आहे, देवीची उत्तर पूजा करायची आहे. मग उत्तर पूजा कशी करायची तर सर्वात प्रथम म्हणजे पूजेवरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या, नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातातून कळत नकळत काही जर चुकलं असेल तर तिची क्षमा प्रार्थना करावी. हे देवी आई, तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी. आणि नंतर आगमन पुनरागमन असे 3 वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून घ्यावा. आगमन पुनरागमन, आगमन पुनरागमन असं 3 वेळा बोलून घटावरील नारळ उचलून ठेवावा. घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात, पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका. कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कलशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूपात तिची पूजा करत असतो. त्या नारळाला वस्त्र घालतो, नारळाला देवीचा मुखवटा लावतो, म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो. त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही. त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जन करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचं वृक्षारोपण करू शकता. मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असलेल्या नारळाला तो नारळ फोडायचा नाही. तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचं एखादं झाड लावू शकता. कारण नारळाला आपण एखाद्या शास्त्राने फोडणार आहोत, म्हणूनच शास्त्रानं फोडणं हे योग्य नाही. म्हणूनच तुम्हाला फोडायचं नाही तर विसर्जन करायचं आहे. तसेच कलशामधील पाणी जे आहे हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचं असतं. तसंच थोडं पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकता. त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे तर आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो. त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील, घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील, तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाका, जेणेकरून त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही. जर चांगले असतील तर त्याची गोड अशी खीर बनवू शकता. त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो ते सुद्धा आपण विसर्जन करायचं आहे. किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्याशी टाकायचं आहे, जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपला चुकूनही पाय लागणार नाही. त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे म्हणजे आपण कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेलं असेल तर ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो, म्हणजेच आपण जी गुरुवारची पूजा मांडतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते. किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खणा नारळाने ओटी भरा किंवा साडी चोळीने देखील भरू शकता.
त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे. फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरी देखील चालतो, किंवा मग तुम्ही नारळ, तांदूळ, वेणी, शृंगाराचं सामान जसं की बघा बांगड्या आहेत, बांगड्या आहे, कुंकवाचा करंट आहे काही, त्याचबरोबर पानाचा विडा किंवा तांबूल, या सर्व गोष्टींनी पण ओटी भरू शकता. तर तुम्ही भरली असेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा, आणि भरलेली असेल तर त्या ओटीच्या साहित्याचं काय करायचं, तर असा प्रश्न बऱ्याचदा येतो. तर बघा, त्या ओटीमध्ये साहित्य चांगलंच वापरा, जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर, किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणाला गरजू एखाद्या व्यक्तीला दान म्हणून करू शकता. तर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं. बाकी तुम्ही देवीचं वस्त्र, देवीचा मुखवटा, देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच पुन्हा वापरू शकता. ते बदलण्याची गरज नाही. पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतो. या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्कीच मिळू शकतं. तर तुम्ही अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचं विसर्जन करा. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन, विसर्जन कसं करायचं, तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी